हॅलो मित्रांनो, आज आपण 10 बोर्ड सीईटीचा नेक्स्ट सेशन घेणार आहे. आज आपण जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहे. याचं नेम आहे सिमिलॅरिटी. तुम्हाला कदाचित माहित असेल की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड चॅप्टर, तर फर्स्ट म्हणजे सिमिलॅरिटी, सेकंड म्हणजे पायथागोरस थेरम आणि थर्ड म्हणजे सर्कल. या तीन चॅप्टर मध्ये थेरम दिलेले आणि थेरम जर तुम्हाला कळाले असतील तर त्यावरून बेसिक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही पहिले एक थेरमची लिस्ट बनवली पाहिजे. त्यामध्ये गिवन, टू प्रूव्ह आणि डायग्राम एवढा पार्ट पाहिजे. त्या थेरमची लिस्ट जर तुमच्या समोर असेल तर तुम्हाला या टाइपचा कोणताही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. समजा ज्या टाइपचं एक्झाम्पल आलेले आहे, तुम्ही थेरम बघू शकता काय तो कसा अप्लाय करायचा, मेन त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला जमलं पाहिजे. जर तुमच्याजवळ थेरम आहे, समोर जर थेरम आहे, तर तुम्हाला नेहमी त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जमेल. तर आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टर बघणार आहे. यामध्ये मी तुम्हाला जेव्हा ते एक्झाम्पल येणार आहे थेरमची रिव्हिजन करून देणार आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा. आता हा जो एक्झाम्पल आहे हा बोर्डला कमीत कमी 8 ते 9 वेळेस विचारलेला आहे. फक्त इथे व्हॅल्यू चेंज होते. तर बोर्डचा आवडता क्वेश्चन आहे. तर यामध्ये दिलेलं आहे ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD. दिस टू ट्रायंगल हॅव द कॉमन बेस. जर तुम्ही इथे बघितलं तर यांच्या मिडलला इथे कॉमन बेस दिसतोय. दिस टू ट्रायंगल हॅव द कॉमन बेस. त्यांचा कॉमन बेस आहे. तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल माहिती आहे, हाफ इनटू बेस इनटू हाईट, बरोबर आहे. तर हाफ इनटू बेस इनटू हाईट. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल. एरिया ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल BCD. तर दोघांचा जो एरिया आहे त्याचा रेशो घ्यायचा आहे. तर रेशो कसा घेतात, आता इथे सिंपल आहे. Two triangles have the common base. If they have the common base, then the area ratio depend upon the height h1 upon h2. If base is same, then the ratio is depend upon height h1 upon h2. तर फर्स्ट ट्रायंगल ची हाईट AB आहे, सेकंड ट्रायंगल ची हाईट काय आहे, CD आहे. इथे ते स्टेटमेंट लिहिलेलं आहे, एरिया ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल BCD. AB upon BC. दोघांची हाईट सबस्टिट्यूट करायची 6 upon 8. 2 3 जा 6 and 2 4 जा 8. 3:4 हे प्रपोर्शन येत आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. तर हे परत विचारलं जाऊ शकतं आणि ते बोर्डला विचारलं जातं. इथे फक्त व्हॅल्यू चेंज होते. देन क्वेश्चन नंबर 2. अशा टाइपचा एक्झाम्पल विचारला जातो. यामध्ये स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल असे नेम्स, असे वर्ड्स तिथे टाकले जातात. A1 is to A2. Let A1 A2 be the areas of two triangle. Their ratio is 3:2. दोन ट्रायंगल आहे, त्यांचा एरिया जो आहे त्याचा रेशो 3:2 आहे. Then B1, the base of the first triangle is 18. Then find the base of the second triangle. If they have the equal height. जर दोन्ही ट्रायंगल साठी हाईट इक्वल आहे, हाईट जर इक्वल असेल, द रेशो ऑफ एरिया डिपेंड अपॉन द बेस. वरती काय बघितलं होतं आपण, बेस कॉमन आहे मग हाईटचा रेशो घ्यायचा. इथे हाईट कॉमन आहे म्हणून बेसचा रेशो घ्यायचा. द एरिया इज डिपेंड अपॉन बेस रेशो. A1 upon A2 is equal to B1 upon B2. मग A1 upon A2 3:2. 3 upon 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. B1 is replaced by 18 आणि B2 इथे लिहिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. B2 multiply by 3 is equal to 18 2 जा 36. 3 multiplied get divide 36 upon 3. आन्सर काय आहे, 12 सेंटीमीटर. Therefore the B2 base, the base of the second triangle is 12 सेंटीमीटर. आता हे बघा, हे कसं ओळखायचं आहे. समजा इथे A1 is to A2, इथे 3:2 दिलेलं आहे. तर हा जो 3 आहे हा बिगर ट्रायंगल आहे आणि हा जो 2 आहे हा रिलेटेड टू स्मॉलर ट्रायंगल आहे. तर या रेशो वरून तुम्हाला एक लॉजिक कळतंय की हा 3 रिलेटेड आहे बिगर ट्रायंगल एरिया आणि हा 2 रिलेटेड आहे स्मॉलर ट्रायंगल एरिया. तर त्याच्याशी रिलेटेड आहे. तर त्यावरून मग ओळखायचं, कारण खाली कधी काय देतात की बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. बेस ऑफ द बिगर ट्रायंगल म्हटलं असतं. तर बिगर ट्रायंगल कसा ओळखायचा, या 3 वरून ओळखायचा. जो रेशोचा नंबर ग्रेटर आहे तो A1 शी रिलेटेड आहे, म्हणजे A1 फर्स्ट अँगल काय ग्रेटर, त्याचा एरिया ग्रेटर असणार आहे. देन क्वेश्चन नंबर 3. आता या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन पण विचारला जातो. तर या क्वेश्चन मध्ये वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम काय आहे, इफ अ पोल विच हॅज द हाईट ऑफ 40 मीटर इट कास्ट अ शॅडो ऑफ 20 मीटर. एक 40 मीटर लेंथचा असा हाईटचा पोल आहे, त्याची जी शॅडो आहे म्हणजे सावली खाली पडते ती किती आहे, 20 सेंटीमीटर. देन if the shadow is cast by a pole this PQ, if this shadow is 50 meter in length, then what is the height of this pole. आता इथे शॅडो दिलेली 50 मीटर, बट इथे पोलची हाईट नाही दिलेली की आपण x मीटर कन्सिडर करू. आता तुमच्या माहितीसाठी हे लक्षात ठेवा की हे जे दोन ट्रायंगल आहे हे सिमिलर असतात. रिझन काय माहिती का, तुम्हाला माहिती पोल हा परपेंडिक्युलर असतो. इट इज परपेंडिक्युलर टू सरफेस. हे दोन्ही पोल काय सरफेसला परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री. अँड एकाच वेळेस सन या डायरेक्शन मध्ये असेल तर दोघांची शॅडो सेम प्रपोर्शन मध्ये पडणार आहे. तर इथे
हा जो शॅडो बरोबर अँगल क्रिएट होतो हा इक्वल असतो. हा नेहमी काय असतो इक्वल, कारण एकच सन आहे, असं नाही का दोन सन आहे अजून, तर इथे एकच सन असेल म्हणून या डायरेक्शनने तर ही शॅडो बरोबर जो कास्ट केलेला जो अँगल आहे तो सेम असतो. अँगल सी इज इक्वल टू अँगल आर. देयरफॉर बाय ए टेस्ट ट्रायंगल एबीसी इज सिमिलर विथ ट्रायंगल पीक्यूआर. सिमिलॅरिटी मध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी माहिती आहे. जर दोन अँगल करेस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए टेस्ट. अँगल 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 टेस्टने काय होतं हे सिमिलर होत आहे. आता सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट मध्ये काय फरक आहे, तर कॉन्ग्रुएंट मध्ये करेस्पॉन्डिंग साइड्स काय असतात. इफ दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन करेस्पॉन्डिंग साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. बट इथे तसं नाहीये. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर हे सिमिलर असतील तर काय होतं, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ करेस्पॉन्डिंग साइड इज इक्वल. हे जे करेस्पॉन्डिंग साइड्स असतात त्यांचा रेशो इक्वल असतो. म्हणजे AB अपॉन PQ म्हणजे हाईटचा रेशो आहे, BC अपॉन QR म्हणजे हा बेसचा रेशो आहे. ही हाईट आहे परपेंडिक्युलर आणि हा काय बेस आहे किंवा शॅडोचा रेशो. AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. CSST म्हणजे करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर इथे AB ची जी काही व्हॅल्यू आहे ती 40 मीटर आहे, BC 20 मीटर, QR 50 मीटर, PQ x मीटर. इथे 0 कट होतो, क्रॉस मल्टिप्लाय x into 2 40 into 5 200. हे 2 मल्टिप्लाय डिवाइड होतात 200 अपॉन 200. therefore PQ is equal to 100 मीटर. ज्याची शॅडो 50 मीटर मिळते तर त्याची जी लेंथ आहे त्या पोलची किती असेल 100 मीटर. आता एक लक्षात ठेवा, एक्झामला आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं नाहीये. हा पार्ट मी तुम्हाला समजण्यासाठी आता सांगतोय. तुम्ही डायरेक्ट काय करणार आहे, एक्झामला जेव्हा असा क्वेश्चन विचारला जाईल डायरेक्ट हाईटचा रेशो घ्यायचा आहे आणि शॅडोचा रेशो घ्यायचा आहे. पण हा फर्स्ट ट्रायंगल टू सेकंड ट्रायंगल म्हणजे फर्स्ट ट्रायंगलची हाईट डिवाइडेड बाय सेकंड ट्रायंगल हाईट आणि फर्स्ट ट्रायंगल बेस डिवाइडेड बाय सेकंड ट्रायंगल बेस. डायरेक्ट रेशो घ्यायचा आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला तिथे स्टेप्स लिहायच्या नाही किंवा कोणतंही रिझन द्यायचं नाहीये. मी आता तुम्हाला समजण्यासाठी इथे काही रिझन लिहिलेले आहे किंवा काही गोष्टी डिटेल मध्ये कॅल्क्युलेशन दाखवले. ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेशन खूप इझी आहे, तुम्ही एका मिनिटाच्या आत हे कॅल्क्युलेशन करू शकता. तर इथे PQ किती मिळतोय आपल्याला 100 मीटर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. आता महत्वाचा सगळ्यात महत्वाचा बीपीटी थेरम. बीपीटी थेरम काय तर तुम्हाला माहित असेल, इफ एनी लाईन विच इंटरसेक्ट the given two sides of a triangle into two different point, then if this side is parallel to the third side then this side divide the remaining two side in a proportion. ही जी लाईन आहे ही जर पॅरलल असेल, इफ MN is parallel to BC तर काय होतंय तर ही साइड याला प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. आता मी प्रोपोर्शन साठी एक ट्रिक दाखवतोय ती तुम्ही बघा. मी इथे एरो दाखवणार आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. AM upon MB is equal to AN upon NC. तर याप्रमाणे ट्रिक आहे ती. तर ए पॉइंट पासून स्टार्ट करू आपण. हे एरो आहे AM अपॉन MB. या साइड्स वरचे दोन रेशो घ्यायचे, दोन पार्ट त्यांचा रेशो घ्यायचा. AM अपॉन MB हा पार्ट, देन AN अपॉन NC. तर लाइन MN इज पैरेलल टू BC. हे पॅरलल आहे. देयरफॉर बाय बीपीटी थेरम अप्लाय करण्यासाठी हे पॅरलल पाहिजे. पॅरलल असेल तर तो या साइड्सला इक्वल रेशो मध्ये काय करतो, डिवाइड करतो. हा पार्ट लिहायचा आणि हा पार्ट लिहायचा. येत आहे लक्षात. मग AM अपॉन BM इज इक्वल टू AN अपॉन CN. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. 3 अपॉन 5 इज इक्वल टू 2.4 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लाय x into 3 5 into 2.4 12.0. हे 24 5 चा 120 इथे 12 येतात. 3 मल्टिप्लाइड डिवाइड होतो. 3 4 जा 12. therefore x is equal to 4 and CN is equal to 4 युनिट. CN ची व्हॅल्यू किती येते 4. आता एक कधी कधी तुमच्यापासून मिस्टेक होऊ शकते, कारण इथे CN दिलेला आहे की AC दिलेला आहे हे नीट चेक करायचं. कधी कधी AC पण फाइंड करायचा असतो. ही पूर्ण लेंथ फाइंड करायची. मग AC म्हणजे काय, AN प्लस CN. AN मध्ये CN ऍड केला 2.4 प्लस 4.0 इज इक्वल टू 6.4 युनिट्स. तर आन्सर काय येतो, AC इज इक्वल टू 6.4 युनिट्स. तर CN फाइंड करायचा आहे की AC म्हणजे यातली हाफ साइड फाइंड करायची का फुल साइड दिलेली हे नीट बघून घ्यायचंय. कारण तिथे ट्रिकी आन्सर पण त्याप्रमाणे दिलेलं असतं. म्हणजे हे पण आन्सर असेल हे पण असेल, म्हणून नीट बघून घ्यायचं आपल्याला काय फाइंड करायचंय. कारण आपल्याला सॉल्व्ह करता येतच, फक्त काय की आन्सर कशाचं फाइंड करायचं ते एकदा बघून घ्यायचंय. तर नेक्स्ट आहे आपण आता यूज करणार आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन एंड देअर ट्रान्सव्हर्सल. बिकॉज AB इज पॅरलल टू PQ, PQ इज पॅरलल टू CD. या 3 लाइन्स पॅरलल आहे. therefore by using property of 3 parallel line, तर ही जी ट्रान्सव्हर्सल AD याचे दोन पार्ट आहे बघा. AP अपॉन PD. मी जे एरो करतोय ते लक्षात ठेवा. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. BQ अपॉन QC by using property of 3 parallel line.
AP अपॉन PD BQ अपॉन QC. सेम बीपीटी थेरम सारखं आहे. या लाईन वरचे आपण दोन पार्ट लिहिले, या लाईन वरचे दोन पार्ट लिहिले, तसंच या लाईन वरचे दोन पार्ट आणि या लाईन वरचे दोन पार्ट. ज्या ट्रान्सव्हर्सल आहे त्याचे दोन दोन पार्ट लिहायचे, त्यांचा रेशो इक्वल असतो. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. AB 15 PD 12 BQ as it is QC 14. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. BQ मल्टिप्लाय बाय 12 and 15 मल्टिप्लाय बाय 14. 15 into 14 हे होते 210. 12 multiplied it becomes divide. 12 ने डिवाइड करून आन्सर काय येतं? BQ is equal to 17.5 units. तर हा जो BQ पार्ट आहे हा किती येतोय? 17.5 येतोय. तर इथे सिंपल आहे की पॅरलल लाईन कशा दिलेल्या आहे, कोणत्या डायरेक्शन मध्ये दाखवलं आहे ते बघून घ्यायचं आहे. कारण इथे या पॅरलल लाईन दिलेल्या आहे AB PQ and CD. मग त्याप्रमाणे आपण काय केले? स्टेटमेंट लिहिलेले आहे AP अपॉन PD is equal to BQ अपॉन BC. ते एरो लक्षात ठेवा की थेरम कसा अप्लाय करायचा आहे. या एरो मध्ये दाखवलंय की थेरमचे ऍप्लिकेशन काय आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अँगल बायसेक्टर वरती आहे. खरं तर हा पार्ट रिड्यूस आहे, पण मी हा क्वेश्चन घेऊन ठेवतोय कारण बोर्डला अँगल बायसेक्टर थेरम वरती त्याचं ऍप्लिकेशन म्हणून अशा टाइपचे एक्झाम्पल विचारलेले आहे. म्हणजे आतापर्यंत 6-7 वेळेस असं या टाइपचे क्वेश्चन आलेले. म्हणून एक क्वेश्चन आपण बघून ठेवू. अँगल बायसेक्टर थेरम काय अगोदर मी ते तुम्हाला सांगतो. अँगल बायसेक्टर थेरम मध्ये एक बायसेक्टर दिलेला असतो. एक काय दिलेला असतो? बायसेक्टर. इथे दिलेलं आहे अँगल बायसेक्टर डिवाइड्स इट इंटरसेक्ट द अपोजिट साइड. इथे अपोजिट साइडला काय करतोय? तो इंटरसेक्ट करतोय. देन दिस साइड इज इन प्रोपोर्शन विथ रिमेनिंग टू साइड. ही जी साइड आहे याचे दोन पार्ट आणि रिमेनिंग साइडचे दोन पार्ट हे प्रोपोर्शन मध्ये असतात. मग हा अँगल बायसेक्टर आहे. रे QT इज अँगल बायसेक्टर आणि हा काय करतोय? या PR ला काय करतोय? इंटरसेक्ट करतोय. मी याला डार्क करतोय म्हणजे तुमच्या लक्षात राहील. रे QT इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR. मग QT कुठे जातोय? T पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. याचे दोन पार्ट. समजा मी P ला सर्कल करतोय. P पासून आपण स्टार्ट करू. PT डिवाइडेड बाय TR. तर मी काय केले बघा, अँगल बायसेक्टरच्या समोर जी लाईन असते तर त्याचे दोन पार्ट PT अपॉन TR. त्याचा सेपरेट रेशो घ्यायचा आणि रिमेनिंग टू साइड आपण P ने स्टार्ट केलंय तर याच साइडने जायचंय. PQ अपॉन QR. PQ अपॉन QR असं जायचंय. म्हणजे P पासून स्टार्ट करायचं. PT अपॉन TR इज इक्वल टू PQ अपॉन QR. तर या वेने हे करायचंय, हे स्टेटमेंट लिहायचंय. बाय अँगल बायसेक्टर थेरम रे QT इज बायसेक्टर ऑफ अँगल PQR. therefore apply अँगल बायसेक्टर थेरम PQ अपॉन QR इज इक्वल टू PT अपॉन TR. P ला सर्कल केलेलं आहे. P पासून या साइडचा रेशो लिहायचा आणि या साइडचा रेशो लिहायचा. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 25 अपॉन 40 इज इक्वल टू 14 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लाय 25 into x इज इक्वल टू 14 into 40. तर 14 into 40 बघा काय येतं? 560. 25 मल्टिप्लाइड डिवाइड होतात. तर 25 ने डिवाइड करून आन्सर येतो 22.4. therefore TR जो मिसिंग पार्ट आहे TR किती येतोय? 22.4 युनिट्स. तर महत्त्वाचं काय की जेवढे थेरम दिलेले त्याचे ऍटलीस्ट तुम्ही एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला हे इझी वाटणार आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये टू सिमिलर ट्रायंगल दाखवले आणि इथे या टाइपचे जर ट्रायंगल असतील तर यामध्ये क्रॉस सिक्वेन्स असतो. ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल EDC. तर इथे क्रॉस पॉइंट घेतलेले असतात. A च्या अपोजिट पॉइंट E असतो. इथे A ने स्टार्टिंग झालेलं आहे, इथे E ने मिडल पॉइंट, त्यानंतर B ने स्टार्ट झालेलं आहे. B च्या अपोजिट D पॉइंट आहे, B ची करेस्पॉन्डिंग D आहे आणि मध्ये त्यानंतर शेवटचा जो पॉइंट असतो तो C आहे. ABC and EDC these triangles are similar. आता इथे टोटल 1 2 3 साइड्स दिलेल्या आहे आणि एक मिसिंग आहे तर ती फाइंड करायची. आपल्याला हे बेसिक माहिती आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. If two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. तर corresponding sides कशा घ्यायच्या आणि कोणत्या घ्यायच्या ते आपण बघूया. तर इथे ज्याची व्हॅल्यू दिलेली, ज्याची लेंथ दिलेली तीच व्हॅल्यू आपण काय करू? इथे सिलेक्ट करू. आता बघा हे ट्रायंगलचे नेम पहिले एका खाली एक लिहायचे. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EDC. तर या पार्ट वरून तुम्हाला या करेस्पॉन्डिंग साइड्स लिहिता येतील. तर बघा कशा लिहिता येतील? AC डिवाइडेड बाय EC. तर AC ला करेस्पॉन्डिंग साइड्स कोणती आहे? EC. तर AC अपॉन EC किंवा CE हा या दोन साइडचा रेशो घेतलेला आहे. त्यानंतर इथे BC ची लेंथ दिलेली आहे. तर BC अपॉन DC. तर BC अपॉन DC किंवा CD झाले.
तर या दोन साइडचा अंडरलाइन केलेल्या आणि एरो केलेल्या AC upon CE which is equal to BC upon CD corresponding sides of similar triangle 15 upon 12 is equal to 10 upon x यांची व्हॅल्यू लेंथ सबस्टिट्यूट केलेली क्रॉस मल्टिप्लाय x into 15 is equal to 12 into 12 12 into 10 12 10 चा 120 तर 15 मल्टिप्लाइड डिवाइड होता आन्सर काय येतं 8 येतं देयरफॉर CD is equal to 8 युनिट तर CD ची जी लेंथ येते किती मिळते 8 युनिट्स मिळते तर हा टाइप खूप सिंपल आहे फक्त करेक्ट सिक्वेन्सने काय करायचं आहे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घ्यायचा आहे आणि हा सिंपल मेथड आहे एका खाली एक ट्रायंगलचे नेम लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच करस्पॉन्डिंग साइड ओळखू येतात देन नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन आहे यामध्ये आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करणार आहे हा थेरम काय आहे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जो एरिया असतो द रेशियो ऑफ द एरिया A1 upon A2 is divided A1 divided by A2 जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांचा करस्पॉन्डिंग जो एरिया आहे तो कशावरती डिपेंड आहे इट इज डिपेंड अपॉन साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 स्क्वेअर तर करस्पॉन्डिंग ज्या साइड्स असतात त्यांचा स्क्वेअर करून जो रेशियो येतो त्यावरती डिपेंड असतो इथे स्क्वेअर घ्यायचा आहे स्क्वेअर विसरायचं नाहीये 99% स्टुडंटची हीच मिस्टेक असते इथे स्क्वेअर करायचं विसरून जात आहे तर स्क्वेअर लिहायचा आहे आणि एक असा कंबाईन फॉर्म्युला आहे हा तुम्ही लक्षात ठेवा कदाचित यावरती एक्झाम्पल येऊ शकता A1 upon A2 means the two triangle if two triangles are similar then their ratio of areas is equal to A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square और M1 square upon M2 square तर हा मीडियन स्क्वेअर प्रोपोर्शन मध्ये असतो और करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये असतो करस्पॉन्डिंग हाईटचा पण प्रोपोर्शन आपण घेऊ शकतो H1 स्क्वेअर अपॉन H2 स्क्वेअर आणि करस्पॉन्डिंग पेरिमीटरचा पण आपण प्रोपोर्शन घेऊ शकतो P1 स्क्वेअर अपॉन P2 स्क्वेअर तर इथे दोन साइडच्या करस्पॉन्डिंग असतील ज्यांचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि रेशो घ्यायचा आहे दोन करस्पॉन्डिंग ज्या मीडियन आहे त्यांचा रेशो घेऊ शकतो आपण दोन करस्पॉन्डिंग हाईट डिफरंट ट्रायंगलचा हाईट किंवा डिफरंट ट्रायंगलचा पेरिमीटर त्याचा रेशो इथे चालतोय म्हणजे डिफरंट फॉर्म्युले आपल्याला फक्त साइडचा दिलेला आहे सिलेबस मध्ये पण हे पण चालतं कदाचित हाईट दिलेली असेल तर तुम्ही कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये सरळ हाईटचा रेशो घ्यायचा आहे आता इथे आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू या टाइपचं इफ ट्रायंगल LMN is similar with triangle PQR two triangles are similar 9 into area triangle PQR is equal to 16 into area triangle LMN आता आपण काय करू एरिया एका साइडला आणि व्हॅल्यू एका साइडला सेपरेट करू 16 मल्टिप्लाइड गेट डिवाइड टू 9 9 upon 16 एरिया ट्रायंगल PQR मल्टिप्लाइड गेट डिवाइड टू ट्रायंगल LMN तर याला डिवाइड होतोय तो तर इथे एरिया ट्रायंगल LMN अपॉन एरिया ट्रायंगल PQR दिस रेशो इज 9 upon 16 हा रेशो आपण फाइंड केलाय then by theorem of areas of similar triangle if these triangles are similar then their area ratio of area depend upon corresponding side square ratio mn square upon qr square qr दिलेला आहे म्हणून आपण mn corresponding side घेतोय qr बरोबर मॅच होणारी corresponding side mn आहे therefore mn upon qr हे सिक्वेन्स ने घ्यायचं आहे वरती ट्रायंगल LMN आहे तर त्याची साइड mn घेतली ट्रायंगल PQR खाली येतो त्याची साइड qr घ्यायची तर QR ची लाइन 20 आहे हा एरिया चा जो रेशो आहे 9 upon 16 आहे आता 9 कसला स्क्वेअर आहे 9 इज स्क्वेअर ऑफ 3 स्क्वेअर 16 इज स्क्वेअर ऑफ 4 तर इथे तुम्हाला दिसेल LHS RHS दोन्ही साइडला स्क्वेअर आहे देयरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट आपण दोन्ही साइडला काय अप्लाय करतोय स्क्वेअर रूट बाय टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट गेट कॅन्सल देयरफॉर 3 upon 4 इज इक्वल टू mn upon 20 हा रेशो मिळाला आता क्रॉस मल्टिप्लाय mn into 4 is equal to 3 into 20 23 is 60 आणि 4 त्याला डिवाइड होतोय mn is equal to 60 upon 4 therefore mn is equal to 15 units तर mn ची जी लेंथ आहे ती किती मिळते 15 युनिट्स मिळते हा एक सिंपल क्वेश्चन आहे फक्त इथे स्क्वेअर करायचा आहे लक्षात ठेवा करेस्पॉन्डिंग साइड्स घेऊन त्या ॲक्युरेट सिक्वेन्सने त्यांचा स्क्वेअर लिहायचा आहे देन क्वेश्चन नंबर 9 ट्रायंगल ABC is similar with triangle PQR आता दोन गोष्टी आहेत या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये एक तर एरिया दिलेला असतो एरियावरून साइडचा रेशो विचारता किंवा साइड वरून एरियाचा रेशो विचारता आपण हे दोन्ही टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू ट्रायंगल ABC and triangle PQR सिमिलर and AB is to PQ is 3:5 म्हणजे AB आणि PQ करेस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल एरिया ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर तर हा जो स्क्वेअर आहे हा कॉमन घेतलेला आहे तर हा ब्रॅकेट स्क्वेअर झाला AB अपॉन PQ दिस रेशो इज 3 upon 5 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे 3 स्क्वेअर 3 3 जा 9 आणि 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25 therefore ratio of area of these two triangle is 9:25 this is the answer 9 upon 25 आता आपण काय केलेले साइड वरून एरिया फाइंड केला आता एरिया वरून आपण साइड रेशो फाइंड करू एरिया ट्रायंगल ABC 9 सेंटीमीटर स्क्वेअर
देन एरिया ट्रायंगल PQR 16 सेंटीमीटर स्क्वेअर, तर हे स्क्वेअर सेंटीमीटर एरिया दिलेला आहे. If these two triangles are similar, then their ratio of area depend upon side square. Area triangle ABC upon area triangle PQR is equal to AB square upon PQ square. तर आता एरिया सबस्टिट्यूट करायचा आहे 9 upon 16. 9 is a square of 3, 16 is square of 4. तर 3 square upon 4 square is equal to AB square upon PQ square. दोन्ही साइडला स्क्वेअर दिसत आहे. Therefore स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण काय करतो, स्क्वेअर रूट घेतो. Therefore by taking square root, square root get cancelled. Therefore 3 upon 4 is equal to AB upon PQ किंवा AB upon PQ is equal to 3 upon 4. The ratio of this side is 3:4. तुमच्या लक्षात आलेलं आहे की कसा पण क्वेश्चन आला, एक तर साइड वरून एरिया किंवा एरिया वरून साइड विचारली तर हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. एंड क्वेश्चन नंबर 11 हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. हा जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सगळ्या कळणार आहे. पहिली गोष्ट टेस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी कोणता आहे, AA टेस्ट. if the two angles of one triangle they are congruent with another, दोन्ही ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट पाहिजेत, किंवा SAS दोन करेस्पॉन्डिंग साइडचा रेशो आणि त्याच्यामधला जो अँगल आहे तो कॉन्ग्रुएंट पाहिजे, किंवा यामध्ये SAS पण आपण टेस्ट यूज करू शकतो. तर आता SSS पण आहे, 3 करेस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असतो. SSS, SAS आणि AA दोनच, या तीनच टेस्ट यूज केल्या जातात. आपण क्वेश्चन MCQ मध्ये येऊ शकतो, which of the following test is not for the test of similarity. तर AA टेस्ट असते. तुम्ही टेस्टची टेस्ट जे आहे ते एकदा रीड करून ठेवा. तर या जनरली आपण 3 टेस्ट यूज करतोय, AA टेस्ट, SAS आणि SSS. तर या टेस्ट जर ट्रायंगलचे दोन ट्रायंगल दिलेले आणि त्याच्या करेस्पॉन्डिंग साइडचा रेशो सेम आहे तर SSS टेस्ट होते, आणि दोन साइडचा रेशो सेम आहे आणि मधला जो इन्क्लुडेड अँगल आहे तो इक्वल आहे तर SAS टेस्ट होते, आणि दोन अँगल इक्वल असतील दोन्ही ट्रायंगलचे तर AA टेस्ट होते. आता बघा हा जो ट्रायंगल दिलेला आहे इथे A अँगल कॉमन दिसतोय या दोन्ही ट्रायंगल साठी. फॉर स्मॉलर अँड बिगर A is a common angle, angle E is congruent with angle B. इथे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून बाय AA टेस्ट. इथे ट्रायंगलचं नाव नाही दिलेलं आहे, हे सिक्वेन्स तुम्हाला बनवावा लागेल. जर ॲक्युरेट सिक्वेन्स बनवला तरच करेक्ट आन्सर येणार आहे. ॲक्युरेट सिक्वेन्स कसा बनवायचा हे आता आपण बघूया. फर्स्ट आपण कॉमन अँगल त्याचं नेम लिहू. या दोन्ही ट्रायंगल मध्ये स्मॉलर अँड बिगर A अँगल इज कॉमन. AA लिहिलेलं आहे, A च्या खाली एक पॉइंट आहे. हा फर्स्ट ट्रायंगल आहे आणि हा सेकंड ट्रायंगल. आपण दोघांचे करेक्ट सिक्वेन्सने नेम तयार करतोय. मग AA कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे, अँगल E इज कॉन्ग्रुएंट विथ B. अँगल E इज कॉन्ग्रुएंट विथ B. मग E बरोबर मॅच होणारा B पॉइंट आहे. कॉन्ग्रुएंट अँगलचा पॉइंट तिथे लिहिलेला आहे. देन रिमेनिंग पॉइंट AED, D इज रिमेनिंग पॉइंट, आणि ते ABC, C इज रिमेनिंग पॉइंट. तर AED, D हा रिमेनिंग पॉइंट आहे, ABC. तर थर्ड पॉइंट जो रिमेनिंग आहे तो लगेच दिसेल तुम्हाला, तो तिथे लिहायचा आहे. मग फर्स्ट ट्रायंगलचं नेम ट्रायंगल AED, सेकंड ट्रायंगलचं नेम ट्रायंगल ABC. तुम्हाला फक्त करेक्ट सिक्वेन्सने नेम तयार करायचं आहे. दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. आपल्याला हे पण लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट इथेच काय करणार आहे, रेशो घेणार आहे. आता ज्या साइड्स त्याची जी व्हॅल्यू आहे त्याची लेंथ दिलेली तीच साइड आपण घेणार आहे. जसं इथे AE दिसतोय, AE 4 आहे. AE घेतला तर करेस्पॉन्डिंग कोणता होता, AB. AE अपॉन AB. तर AE अपॉन AB इज इक्वल टू, आता इथे AD दिलेला आहे, AD बरोबर करेस्पॉन्डिंग साइड कोणती येणार आहे, तर AD बरोबर करेस्पॉन्डिंग साइड, AD बरोबर जी करेस्पॉन्डिंग साइड्स आहे ती कोणती येते, AC. तर AD बरोबर मॅच होते AC. तर मॅच होते म्हणजे करेस्पॉन्डिंग साइड्स. तर AD अपॉन AC, फर्स्ट अँड थर्ड अल्फाबेट, फर्स्ट अँड थर्ड अल्फाबेट. तर इथे आपल्याला हे करता येईल AD अपॉन AC आणि AE अपॉन AB. तर या करेस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपण खाली लिहिलेला आहे. AD upon AC is equal to AE upon AB. Now AB full side काय आहे, 5 plus 3 किती होते, 8. तर AB ची लेंथ 8 आहे, AE 4 आहे, AD 3 आहे आणि AC आपण फाइंड करतोय. क्रॉस मल्टिप्लाय AC into 4 is equal to 8 3 are 24. 4 multiplied get divided, 4 6 are 24. Therefore AC is equal to 6 unit. AC ची जी लेंथ आहे ती किती मिळते, 6 युनिट मिळते. तर इथे आपल्याला हे करेक्ट आन्सर फाइंड करता आलं कारण आपण करेक्ट सिक्वेन्स तयार केला. हा खूप महत्त्वाचा आहे. या टाइपचा क्वेश्चन हा CET मध्ये विचारला जाऊ शकतो. तर आज आपण जेवढे एक्झाम्पल घेतलेले आहेत
हा टॉपिक सिमिलॅरिटी याच्याशी रिलेटेड, तर तुम्हाला हे समजले असतील. सर्वात महत्त्वाचं आहे थेरम. तुम्ही पहिले काय करा, थेरमचं स्टेटमेंट आणि तो थेरम समजून घ्या. समजून म्हणजे त्याचं प्रूफ नाही लिहायचंय आपल्याला, इथे जॉमेट्रीमध्ये कोणतीच गोष्ट प्रूफ करायची नाहीये. त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचंय, थेरम आणि त्याचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा. जेवढे थेरम प्रॉपर्टीज दिलेले आहे त्याचे काय करा, सॉल्व्ह करा. तर 1.1 प्रॅक्टिस सेट मध्ये पण एरिया ऑफ टू ट्रायंगल, त्यामध्ये कॉमन बेस कॉमन हाईट असेल तर ते कसं सॉल्व्ह करतात ते सॉल्व्ह करा. त्यानंतर पुढे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल बीपीटी थेरम आहे. देन प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, अँगल बायसेक्टर थेरम आहे. हे सगळे टाइपचे एक्झाम्पल या बेस सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह करता आले तर तुम्हाला नक्कीच या चॅप्टरचे फुल मार्क्स मिळतील. तर याची चांगली प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असेल तर तू शेअर करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, बाय.